हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कालमापन म्हणजे दिनदर्शिका. सरळ सेवा भरती च्या कुठल्याही परीक्षा असतील, म्हणजेच तलाठी असेल, पोलीस भरती असेल, TET असेल, किंवा आता नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या परीक्षा आलेल्या आहेत. त्याचबरोबर MPSC असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्या मुद्द्यावरती प्रश्न असतात. तर आज आपण त्याच्यावरचेच काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, आज जर सोमवार असेल तर 83 दिवसानंतर कोणता वार येईल? तर सोपं उत्तर आहे, जसं एकदम म्हणजे लगेच निघतं, फक्त ट्रिक्स माहिती पाहिजेत. म्हणजे बघा, आता आठवड्याचा प्रत्येक दिवस हा 7 दिवसानंतर येतो. म्हणजे एका आठवड्यात 7 वार असतात, 7 दिवस असतात. सोमवारनंतर 83 दिवसांनी येणारा वार काढायचा आहे आपल्याला. तर 83ला 7ने भागायचं. 7 एक 7, 7 एक 7 आणि 6 बाकी उरते. 7 एक 7, एक उरला, 7 एक 6, 6 आणि 6 उरतात. मग बाकी 6 उरलेली आहे, त्याच्यामुळं सोमवार अधिक 6 बरोबर कोणता वार येते? रविवार. उत्तर आलं आपलं रविवार. म्हणजे जी बाकी आपल्याला येईल ना, ती पहिल्या वारामध्ये ॲड करायचं आणि उत्तर लगेच येऊन जातं. समजलं असेल, एकदम सोपं उदाहरण आहे, याला काय एवढं हे नाही करण्यात. पुढचं बघूया आपण. जर 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी? आता स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला येतो. आता 1 मार्चला शनिवार होता, तर 15 ऑगस्टला कोणता वार येईल असं काढायचं आहे. पहिलं तर 1997 हे कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष आहे. साधं एक लीप वर्ष आहे बघायचं, हे साधं वर्ष आहे. आता आपल्याला तुम्हाला एक ट्रिक तक्ता माहिती पाहिजे. म्हणजे दर महिन्यामध्ये किती दिवस असतात, म्हणजे ते प्रत्येक महिन्यामध्ये तेवढे दिवस पाहिजेत. तर आता हे लीप वर्ष नाही, हे साधं वर्ष आहे, त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात, त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये 28. आता जानेवारीमध्ये किती दिवस आहेत? 31. 31मध्ये पण 28 दिवस आहेत, वजा 28. एक्स्ट्रा दिवस किती आहेत? 3. तर हे असं 3 काढायचं. तर आता इथं काय सांगितलं आहे? 1 मार्च 1997, त्याच्यामुळे मार्चचा पण पूर्ण महिना येतो. मार्चचे 3 दिवस अधिक मार्च एप्रिलमध्ये 30 दिवस असतात, त्याच्यामध्ये 2 ॲड करायचं, 2 दिवस एक्स्ट्रा आहेत, 2. त्यानंतर मे, जून, जुलै आणि ऑगस्टचे 15, किंवा तर 15 नाही जरी ॲड केले तरी जमतात. तर आपण ह्याचं बघूया. 3 2 6 3 9 13 उत्तर आलेलं आहे. आता आपण काय करायचं? 13 भागिले 7, 7 एक 7, बाकी किती उरली? 6 बाकी उरली शनिवारमध्ये, अधिक 6 बरोबर काय येते? शुक्रवार. तर काय आलं आपलं? शुक्रवार. आता इथं मी काय म्हणलं होतं की हे कुठंपर्यंत काढले? जुलैपर्यंत. जर आता काही जणांचे ट्रिक्स वेगवेगळे असतात. काही जण याच्यामध्ये स्वातंत्र्य म्हणजे ऑगस्टमधले पण दिवस पकडतात. तर ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचा दिवस म्हणजे 15 तारखेचा दिवस न पकडता, जर समजा दुसरी ट्रिक ह्याच्यामध्ये 14 ॲड करून किती येतं बेरीज? 13 अधिक 14 किती आलं? 27. 27 भागिले 7, 7 21.6. 6 बाकी 6 उरली शनिवारमध्ये, 6 मिसळल्यानंतर शुक्रवार येतो. दोन्ही ह्याने एकच उत्तर येतं, पण हे जास्त सोपं आहे, त्याच्यामुळे ह्या ट्रिकने करायचं. पुढचं बघूया आपण आता. पुढचं उदाहरण आहे, जर सन 1996 सालची सुरुवात सोमवारने झाली असेल, तर सन 1999 सालची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल? अगदी सोपं आहे, ह्याला आपण ट्रिकने केलं तरी होऊन जातं. आता पहिलं बघायचं, 1996 हे साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? तर हे लीप वर्ष आहे, ह्याला 4ने भाग जातं, त्याच्यामुळे हे लीप वर्ष आहे. आता हे लीप वर्ष आहे, त्याच्यामुळं 2 दिवस जादा पकडायचे. तर हे 2 दिवस 1996चे 2. आता 1996 नंतर 1997 हे साधं वर्ष आहे, याचा 1 दिवस जास्त पकडायचा. 1998 हे पण साधं वर्ष, त्याच्यामुळे ह्याचा पण 1 दिवस पकडायचा. आता ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची. 1 बरोबर 4. आता बेरीज 4 आलेली आहे.
आता हे काय करायचं आहे, सोमवारमध्ये मिसळायचं म्हणजे 1999चा सालच्या सुरुवातीचा वार निघून जाईल. सोमवार अधिक 4 बरोबर काय येतं, शुक्रवार. तुम्हाला जर म्हणजे हे कन्सेप्ट क्लिअर होत नसेल, म्हणजे हे 2 कसं आलं, 1 कसं आलं, तर तुम्ही आमच्या द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर कालमापन म्हणजे दिनदर्शिकेचे बेसिक गोष्टींवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की चेक करा. त्याच्यावरून तुम्हाला हे उदाहरणं कळतील. पुढचं उदाहरण बघूया आपण. पुढचं उदाहरण आहे, सन 2021 सालच्या दिनदर्शिकेसारखीच पुढीलपैकी कोणत्या सालची दिनदर्शिका असेल. आता आपण ह्याच्यापूर्वीचं जे उदाहरण बघितलं तर तसाच प्रकारचं आहे. जरा सोपं आहे, फक्त ह्याला ना पर्यायावरून जावं लागेल. पहिला पर्याय आहे काय, 2032, दुसरा आहे 2026, तिसरा आहे 2027, चौथा आहे 2028. आता आपण काय करूया, आपण आता जवळचं बघूया. ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी कोणतं आहे, 2026 आहे. तर 2021 ते 2026पर्यंतच्या म्हणजे प्रत्येक वर्षाचे जादा दिवस आहेत ते काढूया. 2021चा जादा किती, 1 आहे. ते साधं वर्ष त्याच्यामुळं 1च येते. 2022 हे पण साधं वर्ष त्याच्यामुळं ह्याचा पण जादा दिवस 1च येते. 2023चा पण हे पण साधं वर्ष आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण एक्स्ट्रा दिवस 1च येतो. 2024 हे लीप वर्ष आहे, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस 2 येतात. 2025 हे साधं वर्ष आहे, हे ह्याचा एक्स्ट्रा दिवस 1 येईल. 2026 हे साधं वर्ष त्याच्यामुळे एक्स्ट्रा दिवस 1 येईल. आता सगळ्यांची बेरीज करायची, 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 1 अधिक 1 बरोबर 7 आलं. हे कशामुळे 2026 घेतलं, कारण पर्यायामध्ये सगळ्यात कमी असणं म्हणजे खालचं वर्ष कोणतं आहे, 2026. बाकी सगळे हे मोठे आहे, त्याच्यामुळे 2026 घेतलं आणि त्याच्यावरून उत्तर काढलं. असंच करायचं परीक्षेमध्ये जर असं उदाहरण आलं तर अगदी सोप्या पद्धतीने हे निघून जातं. आता 7 आलेलं आहे, तर 2021मध्ये 7 मिसळायचं, झालं 2027. हे सोपं आहे. ह्याला आणखीन एक ट्रिक आहे, म्हणजे ती तोंडीच निघते. आपलं कसं असतं, आठवड्याचा प्रत्येक वार हा 7-7 दिवसानंतर येतो. दिनदर्शिकेचं पण तसंच असतं. वर्ष जे असतात ते 7 वर्षानंतर सेम येतात त्यांचे, म्हणजे सगळं त्याची दिनदर्शिका असते ती सर्व सेम येते. बघू शकता तुम्ही. कालमापन दिनदर्शिकेवर असे छोटे पण अगदी सोपे उदाहरण घेतलेले आहे. असंच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल किंवा जर तुम्हाला ह्याचा पार्ट सेकंड पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. नक्कीच लवकर अपलोड करण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. थँक्यू.